सेवर रेसिपीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत। आज मी तुम्हाला रव्यापासून आप्पे कसे तयार करायचे ते सांगणार आहे। मी हे आप्पे तयार करण्यासाठी 1 वाटी बारीक रवा यूज केलेला आहे आणि 1 वाटी जाड रवा यूज केलेला आहे। चला तर मग बघूया रव्यापासून आप्पे कसे तयार करायचे। आपल्याला आप्पे तयार करण्यासाठी 2 वाटी रवा एका बाउल मध्ये टाकायचा आहे। यात आपण फक्त 2 चमचे दही ऍड करणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये ताकाचा वापर केला तरी चालेल। हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे। ताक आणि रवा व्यवस्थितरित्या मिक्स करायचा आहे। आपल्याला कन्सिस्टन्सी बघून त्यात ताक ऍड करत जायचं आहे आणि याला 15 ते 20 मिनिटांसाठी असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे हा रवा व्यवस्थित सेट होईल। आता आपण 15-20 मिनिट त्याला असंच राहू देऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय काय ऍड करायचे ते आता आपण बघूया। ह्या आप्प्यांमध्ये मी थोडे वाटाणे आणि कॉर्न हे शिजवून घेतलेले आहे, तेही आपण त्या आप्प्यांमध्ये ऍड करणार आहोत। यामध्ये मी 1 जाड हिरवी मिरची कापून घेतलेली आहे। इथे जाडच मिरचीचा वापर करा, कारण लहान मुलांना आप्पे हे खूप आवडतात। त्यानंतर छोट टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। गाजर 1 छोटं किसून घेतलेलं आहे। आता ह्या सर्व वस्तू मी यामध्ये ऍड करणार आहे। सर्वात आधी आपण यामध्ये मिरची ऍड करूया, त्यानंतर गाजर, त्यानंतर टोमॅटो। यात मी थोडं चवीनुसार मीठ घालणार आहे। यासोबतच मी इथे कॉर्न आणि वाटाणा हा शिजवून घेतलेला आहे, तो सुद्धा यात मी ऍड करणार आहे। आता ह्या पूर्ण बॅटरला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। याला या प्रकारे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आणि जर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही परत ताक ऍड करू शकतात। आता मी इथे बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर ऍड करत आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। यात मी 1 चमचा बेसन पीठ टाकणार आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा जिरेपूड मी इथे ऍड करणार आहे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपल्याला आता आप्पे पात्र गरम व्हायला गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं यामध्ये तेल टाकत जायचं आहे। पूर्ण आप्पे पात्रामध्ये तेल टाकायचं आहे। आता आप्पे पात्र इथे गरम झालेलं आहे। ह्या बॅटर मध्ये इनो टाकणार आहे। इथे मी अर्ध्याच पुडी इनोचा वापर करणार आहे आणि इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंचित असं त्यावर पाणी आणि हे व्यवस्थितरित्या आपल्याला कालवून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये बॅटर ऍड करायचं आहे। बॅटर किती ऍड करायचं ते तुमच्या मनावर आहे। जर तुम्हाला छोटे आप्पे हवे असतील तर तुम्ही कमी बॅटर ऍड करा आणि मोठे हवे असतील तर तुम्ही जास्त जरी
बॅटर टाकलं तरी चालेल। यामधले वाटाणे आणि जे कॉर्न आहे ते आपण शिजवून घेतलेले आहे आणि जर तुम्हाला ते शिजवायचे नसतील तर तुम्ही त्याला थोडंसं मिक्सरमधनं जाडं भरडं दळलं तरी चालेल आणि त्यानंतर कॉर्न आणि वाटाणे यामध्ये ॲड करत जायचे। आपण इनो हे आप्पे पात्र गॅसवर गरम झाल्यानंतरच बॅटर मध्ये ॲड केलेला आहे। आता यावर आपण झाकण ठेवूया। 3 ते 4 मिनिट हे आप्पे होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच झाकण उघडून बघा। आता आपण झाकण उघडून बघूया। याला मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि आता आपण ह्या आप्प्यांना उलटूया। तुम्ही बघू शकता आप्पे अतिशय क्रिस्पी आणि छान असे भाजले गेलेले आहेत। तुम्हाला जर परत यावर ऑइल ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा याला डायरेक्टली फोडणी दिली तरी चालते। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हे आप्पे करू शकता आणि मुलं जर कांदा खात नसतील तर तुम्ही यामध्ये गाजर, वाटाणा किंवा कॉर्न ॲड करू शकता। तुम्ही बघू शकता। आता आपण परत यावर झाकण ठेवूया। फक्त 1 ते 2 मिनिट याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर आप्पे हे आपले तयार आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। आप्पे इथे तयार झालेले आहेत। आता आपण आप्पे प्लेटमध्ये सर्व करूया। तुम्ही हे आप्पे चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतात। सकाळच्या नाश्त्याला अतिशय हेल्दी असे हे आप्पे आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। इथे सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम हेल्दी असे आप्पे तयार आहेत। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आप्पे हे अतिशय चविष्ट असे झालेले आहेत आणि यातलं गाजर, त्यानंतर वाटाणा आणि कॉर्न हे व्यवस्थितपणे शिजलेले सुद्धा आहेत। तुम्ही बघू शकता तशीच अतिशय सुंदर असे आप्पे हे झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा। तुमच्या घरी सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल। जर का तुम्हाला ही आप्प्यांची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।